नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावा अशी बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिशन सुदर्शन चक्र घोषित केलं होतं. याचं कारण म्हणजे भविष्यातली सगळी युद्ध आहेत ही हवेतल्या हवेत लढली जाणार आहेत. जसं आपण ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान बघितलं, जसं इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल यांचं युद्ध चालू आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन्स, रॉकेट्स, क्षेपणास्त्र, आंतरखंडीय क्षेपणास्त्र आणि त्याच्याही पलीकडची ज्याला ग्लायडर क्षेपणास्त्र असतील किंवा MIRV, ज्याला मल्टिपल रिएंट्री व्हेकल्स, त्याच्याबद्दल मी बोलणारच आहे. पण अशा अनेक प्रकारच्या क्षेपणास्त्रांच्या किंवा हवाई हल्ल्यांची भीती असताना त्यासाठी जर तुमच्याकडे पुरेशी सुरक्षा यंत्रणा नसेल तर तुम्ही हे युद्ध लढू शकत नाही. आणि नुसती ते संरक्षण कवच किंवा यंत्रणा असून उपयोग नाही, त्याची संख्या पुरेशी पाहिजे. कारण जर हे युद्ध 1 महिना चाललं, 2 महिना चाललं, तर आता आपण बघितलं अगदी अमेरिकेची देखील संरक्षण यंत्रणा इराणच्या ड्रोनचा सामना करता करता त्यांची संख्या तोकडी पडायला लागलेली आहे. आणि त्यामुळे या बाबतीत आत्मनिर्भरता असणं अतिशय महत्त्वाचं आहे. बातमी ही आहे की 10 आणि 11 जून रोजी भारताने यशस्वीरित्या बॅलिस्टिक मिसाईल प्रतिरोधक क्षेपणास्त्रांची किंवा व्यवस्थित यंत्रणेची यशस्वी चाचणी केली. 2 क्षेपणास्त्र यावेळेला वापरण्यात आली. एक ॲटमॉस्फिअर ज्याला म्हणतात, वातावरण म्हणतात, जिकडे गुरुत्वाकर्षण सुरू होतं त्याच्या आतमध्ये आलेलं क्षेपणास्त्र उद्ध्वस्त करण्यासाठी वापरण्यात आलं. आणि दुसरं वातावरणाच्या बाहेर निर्वात पोकळीमध्ये क्षेपणास्त्र उद्ध्वस्त करण्याचा यशस्वी आपण ठरलो होतो. यामुळे भारत जगातल्या मोजक्या देशांच्या पंक्तीमध्ये सहभागी झालेला आहे, ज्यांच्याकडे अशा प्रकारे ICBM इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल यंत्रणा ती प्रतिरोधक यंत्रणा आहे. या कार्यक्रमाची सुरुवात आपण 1999 साली अण्वस्त्र परीक्षण केल्यानंतर, जेव्हा पाकिस्ताननेही अण्वस्त्र परीक्षण केलं, तेव्हा आपल्या पुढची जी एक पातळी होती ती अशी होती की पाकिस्तानमधनं जर अण्वस्त्र वाहून नेणारं क्षेपणास्त्र भारताविरुद्ध डागण्यात आलं तर ते हवेतल्या हवेत उद्ध्वस्त करता आलं पाहिजे. त्यांनी आपल्यावर अणुबॉम्ब टाकला आणि आपला त्या शहराचा किंवा त्या भागाचा विनाश झाला तर त्यांचा विनाश करणं हे ठीक आहे. पण ते क्षेपणास्त्र भारतात आदळूच देऊ नये यासाठी यंत्रणा, आणि त्यासाठी आपण पृथ्वी ही यंत्रणा विकसित करायला सुरुवात केली. अर्थात ही बॅलिस्टिक मिसाईल आणि इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईलसाठी नव्हती, कारण पाकिस्तानच्या एकूणच रुंदी, म्हणजे पाकिस्तानच्या कुठूनही जर क्षेपणास्त्र डागण्यात आलं तर ते 200-300 किलोमीटरमध्ये भारतात येऊ शकतं. आणि पाकिस्तानकडे जी महत्त्वाची क्षेपणास्त्र आहेत ती साधारणतः याच पल्ल्याची क्षेपणास्त्र आहेत. आणि त्यामुळे त्यांच्याकडे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल नसल्यामुळे, अण्वस्त्रधारक नसल्यामुळे ही यंत्रणा सगळ्यात पहिले तयार करण्यात आली. 2006 साली त्याची पहिलं परीक्षण करण्यात आलं. 2019 साली त्याचा संरक्षण दलामध्ये समावेश करण्यात आला. पण युद्धाचं स्वरूप बदललेलं आहे, युद्धाची व्याप्ती बदललेली आहे, पाकिस्तानचे मित्र बदललेले आहेत. आता चीन हा पाकिस्तानचा सगळ्यात महत्त्वाचा भागीदार झालेला आहे. तुर्की आहे पाकिस्तानला खूप मोठ्या प्रमाणावर मदत करतो. तुर्की चीनच्या खालोखाल, खास करून ज्याला ड्रोन वॉरफेअर आहे त्याच्यामध्ये तुर्कीने खूप प्रगती साधलेली आहे. आर्मेनिया अझरबैजान युद्धामध्ये आपल्याला त्याची प्रचिती आली होती. आणि तुर्की नुसते ड्रोन बनवत नाही तर पाकिस्तानला त्याचं तंत्रज्ञान आणि एकूणच त्याची मदत पाकिस्तानला तो करत असतो. आणि त्यामुळे आपल्याला देखील या अशा प्रकारची यंत्रणा विकसित करणं अतिशय महत्त्वाचं किंवा आवश्यक ठरलेलं आहे. त्याच दृष्टीने आपण ही वाटचाल सुरू केली होती. त्याच्यामध्ये 3-4 वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेपणास्त्रांची निर्मिती, जी वेगवेगळ्या क्षेपणास्त्रांसारखी वापरली जातात, त्याची करायला सुरुवात झाली. हे सगळं अर्थात
क्षेपणास्त्र आणि नुसती क्षेपणास्त्र नाही तर ती प्रणाली आहे की याच्यामध्ये लॉंग रेंज रडारची याच्यामध्ये गरज असते. कारण समजा शत्रूंनी चीनमधनं, बेजिंगमधनं किंवा तिबेटमधनं किंवा शिंकियांगमधून जर क्षेपणास्त्र सोडलं तर ते क्षेपणास्त्र भारताविरुद्ध कुठे सोडलेलं आहे ते समजून घेणं, त्याच्यासाठी तुम्हाला रडार असणं आवश्यक आहे की अगदी 1500-2000 किलोमीटरवरनं क्षेपणास्त्र येत असेल तरी ते कुठून सोडलं आहे, कुठे आदळणार आहे, कोणत्या गतीने ते येत आहे हे सगळं ओळखणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लॉन्च कंट्रोल सेंटर म्हणजे या सॅटेलाईट आणि रडारनी ही माहिती दिली की ते क्षेपणास्त्र हवेतल्या हवेत कुठे उद्ध्वस्त करायचं आहे. की जर ते दिल्लीच्या इथे येत असेल तर कदाचित हिमाचल प्रदेशमधून किंवा उत्तराखंडमधून क्षेपणास्त्र सोडून ते उद्ध्वस्त करावं लागेल हवेतल्या हवेत. कलकत्त्याजवळ येत असेल तर कदाचित सिक्कीममधनं क्षेपणास्त्र सोडावं लागेल. ही जी सगळी डिसिजन मेकिंग आहे, निर्णय क्षमता आहे, त्याचं लॉन्च कंट्रोल किंवा कमांड अँड कंट्रोल हे पाहिजे. आणि मग मिशन कंट्रोल. एकदा आपण क्षेपणास्त्र सोडलं की त्या क्षेपणास्त्रांनी येत असलेलं क्षेपणास्त्र उद्ध्वस्त झालं पाहिजे. पूर्वी कसं होतं, क्षेपणास्त्र एकाच दिशेने आणि एकाच ट्रॅजेक्टरीने प्रवास करायचा. आता हवेतल्या हवेत शत्रूचं क्षेपणास्त्र ही दिशा बदलू शकतं, थांबू शकतं. त्याच्यातही वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्याच्यामुळे मग भारताने या सगळ्याच्या निर्मितीला सुरुवात केली. याचं सहकार्य आहे हे सगळं वेगवेगळ्या देशांमधनं आपण सहकार्य, तांत्रिक सहकार्य मिळवतोय, पण ही यंत्रणा आपण स्वतःची स्वतः विकसित करण्याचा प्रयत्न करत होतो. त्याच्यामध्ये रडार्स असतील, त्यातले काही रडार्स इस्रायलमधनं मदत केली असतील किंवा मग त्याचं लॉन्च कंट्रोल. कारण या क्षेत्रामध्ये जगातल्या केवळ 3-4 देशांकडे अशी यंत्रणा आहे आणि ती नुसती यंत्रणा नाही आहे, ती त्याला ट्राईड अँड टेस्टेड. कारण नुसती यंत्रणा असून आणि युद्धामध्ये त्याची प्रचिती येणं, ते काम करणं, अशी यंत्रणा फक्त जगातल्या 2-3च देशांकडे आहेत. याच्यात मुख्यतः अमेरिका आणि इस्रायल यांचा समावेश आहे. इस्रायलमध्ये तर गेली 25 वर्ष सातत्याने ड्रोन हल्ले, रॉकेट हल्ले सातत्याने होत आहेत. पहिले हमासकडून, मग हिजबुल्लाकडून, आता इराणकडून. आणि त्यामुळे इस्रायलने अशा प्रकारची एक मल्टी लेयर यंत्रणा की हमासकडनं रॉकेटचा हल्ला झाला तर त्याला आयरन डोम नावाची यंत्रणा आहे की जी 2 किलोमीटर, 5 किलोमीटर, 25 किलोमीटर अंतरावरनं रॉकेट उद्ध्वस्त करण्यासाठी वापरली जाते. ती काय बॅलिस्टिक मिसाईल नाही आहे, पण ती रॉकेटसाठी वापरण्यात येते किंवा ड्रोनसाठी वापरण्यात येते. त्याच्यानंतर डेव्हिड स्लिंग म्हणजे गोफण किंवा हे म्हणतात ती यंत्रणा आहे, ती 100-150 किलोमीटरवरनं येणारं क्षेपणास्त्र त्याच्यासाठी वापरण्यात येते. आणि मग ॲरो 2, ॲरो 3 ही जी यंत्रणा आहे ती त्यांनी अमेरिकेच्या सोबत विकसित केलेली आहे. ती तुम्हाला इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईलसाठी वापरण्यात येते. अमेरिकेने आत्ता आपण या युद्धामध्ये पाहिलं असेल, इराण विरुद्ध अमेरिका युद्धात खास करून सगळ्या देशांमध्ये म्हणजे आखाती देशांमध्ये ही अमेरिकेची यंत्रणा काम करत होती. ती काम करताना बघितली. त्याच्यामध्ये आपण पॅट्रियॉट मिसाईल्स आहेत. 1990 साली 91 सालचं जे युद्ध होतं सद्दाम हुसेनचं, त्यांनी जेव्हा सौदी अरेबियावर, तेल अवीववर स्कड मिसाईल 300 किलोमीटर रेंज असलेली स्कड मिसाईल जेव्हा डागली होती, तेव्हा ती स्कड क्षेपणास्त्र अमेरिकेच्या पॅट्रियॉट सिस्टीमने हवेतल्या हवेत उद्ध्वस्त केली होती. त्याच्यानंतर अमेरिकेने थाड म्हणून THAAD ही क्षेपणास्त्र आहेत जी इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईलसाठी वापरली जातात. त्याच्यानंतर ग्राउंड बेस्ड मिड कोर्स डिफेन्स, ती देखील म्हणजे अर्ध्यावरती क्षेपणास्त्रांनी दिशा बदलली तर त्याचा वापर करण्यात येतो. आणि बाकी SM-3 इंटरसेप्टर जे छोटे, जे आता कोरियातनं इराण विरुद्ध UAE आणि सौदीने आयात केले, पण ते पण अमेरिकन यंत्रणा आहे. रशियन यंत्रणा आपण सध्या वापरतो आणि या ऑपरेशन सिंदूरमध्ये त्यांनी जबरदस्त काम केलं, ती म्हणजे S-400. कारण S-400 ही हवाई हल्ले असतील किंवा क्षेपणास्त्र असेल त्याला हवेतल्या हवेत निकामी करण्यासाठी S-4 यंत्रणा चांगल्यापैकी काम करते. आता नुकतीच नवीन बॅटरी S-400ची आली. S-500 आपण रशियाकडनं घेण्याच्या प्रयत्नात आहोत. त्याच्यानंतर A-235 नूडॉल नावाची त्यांची सिस्टीम आहे रशियाचं पण, त्यामुळे S-400 ही ट्राईड अँड टेस्टेड आहे. S-300 आहे ती इराणकडे होती, पण इराणकडे S-300 निकामी ठरली. कारण नुसते आता इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल नाही आहेत, तर त्याच्यामध्ये आता हायपरसोनिक मिसाईल, सुपरसोनिक मिसाईल, या सगळ्या क्षेपणास्त्रांपुढे या S-300 काम करत नाहीत. S-400 काम करते, पण त्यालाही ॲडव्हान्स क्षेपणास्त्र आता आलेली आहेत. अर्थात चीननी पण HQ-19, HQ-26 क्षेपणास्त्र बनवलेली यंत्रणा बनवलेली आहे. जपानकडे तंत्रज्ञान, पण जपानला कधी युद्ध लढायची वेळ आलेली नाही. पण अन्यथा जपानकडेही एजिस डिस्ट्रॉयर SM-3 म्हणजे अमेरिकेची हे आहेत पॅट्रियॉट मिसाईल, ही मुख्यतः अमेरिकेकडनं मिळालेली आहेत.
आणि त्या पार्श्वभूमीवर भारताला स्वतः क्षेपणास्त्र संपूर्ण यंत्रणा बनवणं आवश्यक होतं. त्याचं आत्ता परीक्षण झालेलं आहे. आणखीन त्याची दुसरी स्टेज आहे, त्याच्यावर काम चालू आहे. त्याच्यामध्ये खास करून ज्याला ग्लायडर मिसाईल म्हणतात. ग्लायडर मिसाईल म्हणजे काय, ती क्षेपणास्त्र हवेत ते येऊन त्याची सगळी यंत्रणा बंद पडते, त्यामुळे ते रडारवर येत नाही आणि त्यामुळे ते हवेच्या वेगानुसार जी त्याला एक गती मिळाली असते त्या गतीने प्रवास करत राहतं आणि मग तुमच्या हद्दीत, हवाई हद्दीत आल्यावर मग ते पुन्हा कार्यान्वित होतं आणि मग आपली दिशा बदलून कुठेतरी हल्ला करतं. त्यामुळे ग्लायडर मिसाईल ओळखणं अवघड होतं आहे. रशिया युक्रेन युद्धामध्ये रशिया खूप मोठ्या प्रमाणावर या ग्लाइड व्हेकल्सचा वापर करत आहे. त्याच्यानंतर ज्याला MIRV मर्फ म्हणतात, म्हणजे मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल रिएंट्री व्हेकल. म्हणजे क्षेपणास्त्र आहे ते तुम्ही अंतरिक्षात किंवा पोकळीमध्ये तिथे ठेवतात आणि मग त्याला आज्ञा दिली की त्याचे तुकडे पडून त्याचे 4-5 वेगवेगळे वॉरहेड 4-5 दिशांना जातात आणि त्यामुळे एक क्षेपणास्त्र ओळखणं सोपी गोष्ट असते, पण एकाच क्षेपणास्त्राचे 4 भाग 4 ठिकाणी जर हल्ला करत असतील तर ते ओळखणं अवघड आहे. त्याच्यासाठीही आपण नवीन यंत्रणा विकसित करतोय. हे सगळं तयार करायचं तर तुमच्या देशातलं इंजिनिअरिंग टॅलेंट सर्वोत्तम दर्जाचं असावं लागतं. या इंजिनिअरिंग टॅलेंटला अनेकदा काय होतं, आपलं आत्तापर्यंत हे सगळं का होत नव्हतं, कारण DRDO ज्या संस्थेकडे संशोधनाची जबाबदारी होती त्यालाच त्याच्या निर्मितीची जबाबदारी दिली होती. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये ही गोष्ट लक्षात आली की ज्याचं काम संशोधनाचं आहे त्याला संशोधन करू दे, ज्याचं काम धंदा करणं आहे, ज्याचं काम उत्पादन करणं आहे, उद्योग करणं आहे, त्याला ते करू दे. आणि त्यामुळे मग DRDOकडे मुख्यतः संशोधनाची जबाबदारी राहिली आणि मग त्याच्या निर्मितीमध्ये खाजगी क्षेत्राला आणि सरकारी क्षेत्रातल्याही कंपन्यांना त्यांची भागीदारी DRDO बरोबर करून त्याचं उत्पादन करण्यात. आणि म्हणूनच आपण आता हे ब्राह्मोस वगैरे सगळी क्षेपणास्त्र आपण निर्यात आकाश वगैरे का करू लागलो, कारण त्याची निर्मिती आता खाजगी क्षेत्राकडनं तसंच सरकारी कंपन्यांकडनं होते आणि त्यामुळे संशोधन आणि निर्मिती या 2 गोष्टी वेगवेगळ्या आपण केलेल्या आहेत आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसत आहेत. ही संपूर्ण सुदर्शन चक्र आपल्याला आठवत असेल, महाभारतातल्या युद्धात सुदर्शन चक्राने शत्रूचा घात जसा केला होता तसंच पांडवांचा वंश पुढे वाचवण्यासाठी भगवान श्रीकृष्णांच्या सुदर्शन चक्रानेही तो गर्भ वाचवला होता आणि येणाऱ्या ब्रह्मास्त्राचा देखील त्यांनी प्रतिकार केला होता. आणि त्यामुळे सुदर्शन चक्र म्हणूनच आपण याला नाव दिलेलं आहे. पण संपूर्ण देशभर अशा प्रकारची छत्री उभी करणं, कारण सुरुवातीच्या वेळेला हे काय करता येईल की देशातली महत्त्वाची लष्करी केंद्र, देशाची राजधानी, देशाची आर्थिक राजधानी, कदाचित बेंगळुरू पुणेसारखी शहरं, त्याच्यावरती अशा प्रकारचं छत्र उभं करणं सोपं आहे. पण संपूर्ण देशावर अशा प्रकारचं छत्र उभं करायचं तर अनेक प्रकारचं कौशल्य, अनेक प्रकारचं इंजिनिअरिंग टॅलेंट, त्याचं इंटिग्रेशन, त्यातल्या काही गोष्टी स्वदेशी असतील, काही गोष्टी अमेरिकेच्या असतील, इस्रायलच्या असतील, रशियाच्या असतील, फ्रान्सच्या असतील, या सगळ्याचं इंटिग्रेशन करणं आणि त्याच्यावर स्वतःचं नियंत्रण, भारतात त्याची निर्मिती करणं, हे अतिशय महत्त्वाचा त्यातला भाग आहे. या दृष्टीने आपण एक मोठी पायरी सर केलेली आहे. अर्थात ही चाचणी झालेली आहे. चाचणीचं आणखीन काही यशस्वी चाचण्या झाल्यानंतर त्याचं उत्पादन करणं आणि त्याची तैनाती करणं, कारण अमेरिकेसमोरचंही सगळ्यात मोठं आव्हान हेच आहे की ज्या संख्येने इराणने ड्रोन हल्ले आणि क्षेपणास्त्र हल्ले केले त्या संख्येने तुमच्याकडे क्षेपणास्त्र तयार असणं आणि ते किफायतशीर असणं, कारण एकेका ड्रोनसाठी म्हणजे शहीद ड्रोनचा हवेतल्या हवेत उद्ध्वस्त करण्यासाठी जे शहीद ड्रोनची किंमत $20,000 असते ती उद्ध्वस्त करण्यासाठी $20 लाख खर्च येतो. आणि त्यामुळे त्या संख्येने ती असणं आणि शत्रूने असा प्रयत्न केला तर त्याला अशी अद्दल घडवता आली पाहिजे की त्याला पुन्हा हल्ला करण्याची हिंमत नाही झाली पाहिजे. आणि त्यामुळे ऑफेन्सिव्ह कॅपॅसिटी ही तितकीच महत्त्वाची आहे. जेवढी डिफेन्सिव्ह किंवा संरक्षणाची क्षमता आहे तेवढीच हल्ल्याची क्षमताही तेवढीच तेज किंवा धारदार असणं आवश्यक आहे. पण आत्ता त्याचा विचार करायची गरज नाही आहे. आत्ता ही जी नवीन उपलब्धी आपल्यासाठी आहे, ही जी नवीन चाचणी आपण केलेली आहे त्याला यश मिळालेलं आहे, ते यश साजरं करण्याची आवश्यकता आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.